का विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 8वी मराठीचा 20वा धडा शब्दकोश स्थूल वाचन याचा स्वाध्याय आपण सोडवतोय. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द आकार विल्लेप्रमाणे लावा. उत्तर: अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर आणि समीर. प्रश्न 2. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? उदाहरण सांगा. उत्तर: मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे मी तो शब्द आकार विल्हेप्रमाणे शब्दकोशामध्ये शोधेन. उदाहरणार्थ, मला संत आणि या शब्दावर अर्थ शोधायचा आहे. त्यासाठी शब्दकोशातील मी स या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या पानावर जाईन. नंतर शब्दकोशामध्ये ढ आणि न, नंतर मला संतवाणी हा शब्द दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ समजून घेईन. प्रश्न क्रमांक 3. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा. उत्तर: शब्दकोशामध्ये असणाऱ्या शब्दांची रचना ही आकारविल्हेप्रमाणे केलेली असते. म्हणजे क, का, की, की यामुळे आपल्याला जो शब्द शब्दकोशामध्ये शोधायचा आहे तो शोधणे सोपे होऊन जाते. शब्दकोशामुळे त्या शब्दाचा योग्य अर्थ, उच्चार, त्या शब्दाचे स्पष्टीकरण याबाबत सविस्तर माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 4. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा. शब्दकोशाचा उपयोग, शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे. उत्तर: शब्दकोशाचा उपयोग शब्दांचा अचूक अर्थ शोधण्यासाठी होतो. एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द, त्या शब्दाचे स्पष्टीकरण आपल्याला शब्दकोशामुळे समजण्यास मदत होते. शब्दाचा योग्य अर्थ माहिती करून घेणे, समानार्थाचा शब्द माहिती करून घेणे, शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लावून घेणे. भाषा सौंदर्य. खाली काही कवी, कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत. या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा. तर आपण नावे लिहूया. रंग रंगुल्या, सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला हा उत्तर आहे इंदिरा संत. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे उत्तर आहे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या. उत्तर भारत आंबे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. उत्तर ग दी माडगुळकर. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. उत्तर हे स्वातंत्र्यवीर सावरकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. उत्तरे बहिणाबाई चौधरी. छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. उत्तरे अशोक थोरात. बाळ चालला सिरणा, घरा बांधी ते तोरण. पद्मा गोळे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. उत्तरे विंदा करंदीकर. या नभाने या भूमीला दान द्यावे. उत्तरे नादू महानोर. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. उत्तरे साने गुरुजी. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. फ मु शिंदे. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल, बघितल्याबद्दल. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला चॅनल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.